देशातील ईशान्येकडील भागांसह पश्चिम बंगालमधील काही भागात मोसमी पावसाची वाटचाल। मात्र मागील 2 दिवसांपासून राज्यात मोसमी पावसाची उत्तर सीमा सोलापूर आणि कोकणातील हरणे इथं स्थिर असून मोसमी पाऊस एकाच जागी रेंगाळल्याची स्थिती निर्माण झाली। त्यामुळे राज्यात मोसमी पाऊस काहीसा लांबण्याची चिन्हे आहेत। पुढील 3 ते 4 दिवसात राज्यातील इतर भागात मोसमी पाऊस दाखल होण्याची स्थिती अनुकूल आहे असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। परभणीच्या मांडाखळी, आळंद आणि जांब या 3 गावांना वादळाचा मोठा फटका बसला। मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। अनेक ठिकाणी शेडनेट, पॉली हाऊससह संत्रा आणि फळबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या। दिवाकर राऊत या शेतकऱ्यांना 20 गुंठ्यात पॉली हाऊस उभारलं होतं। हे संपूर्ण पॉली हाऊस पडलंय। त्यांना नुकसान सांगताना अश्रू अनावर झाले। आपण बघितलं तर हे पॉली हाऊस आहे। मोठ्या मेहनतीने शेतकऱ्यांना मागच्या 3.5 वर्षापासून हे पॉली हाऊस उभारलं होतं। मात्र मागच्या 8 ते 10 दिवसांपासून परभणी जिल्ह्यात जे मान्सूनपूर्व वादळी वारे आणि पाऊस सुरू आहे त्यामध्ये हे नुकसान झालेलं आहे। या पूर्ण पॉली हाऊसमध्ये त्यांनी 20 गुंठ्यामध्ये जवळपास जरबेराचं पीक घेतलं होतं। जरबेराचं फुलं लावले होते आणि आपण जर बघितलं तर या जरबेराच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा आर्थिक भार चालेल, लेकरांचे शिक्षण होतील, पारंपरिक शेतीतून काही मिळत नाही या आशेनं शेतकऱ्यांनी केलं होतं। मात्र यावर सर्व निसर्गानं पाणी फेरलेलं आहे। काय झालं होतं नेमकं त्या दिवशी? रडू नका, धीर धरा, होईल। रडू नका, रडू नका। त्यांना भावना अनावर होत आहेत कारण नुकसान आहे तसंच। किती नुकसान झालंय साहेब? नुकसान झालं। पारंपरिक शेती परव घालू, आधुनिक शेती परव खायला म्हणून मी पॉली हाऊस केलं। पॉली हाऊसचं मी बघा कसं झालं। किती नुकसान झालं? तयार करायला मला 30 लाख रुपये लागले होते। 15 दिवसाखाली मी ते बँकेचे कर्ज फेडलं। आता कसं माझ्या पदरात पडणार होतं तितक्या निसर्गानं माझ्या पाडला हो। अतोनात नुकसान झालेलं असून याला जवळपास आम्हाला तयार करायला 30 लाख रुपये पॉली हाऊसला लागलेले आहेत आणि शेडनेटला जवळपास 15 लाख रुपये तयार करायला लागलेले आहेत। पण शासनाकडून या पॉली हाऊस आणि शेडनेटसाठी विम्याची तरतूद नाही, इन्शुरन्स नाही, काहीच नाही। तरी शासनानं आमची या लवकरात लवकर शेतकऱ्यांना भरपाई द्यावी। 10-12 वर्षापासूनच्या ज्या बागा सांभाळल्या होत्या, ज्या खर्च करून मोठ्या केल्या होत्या, त्या बागा अक्षरशः झोपलेल्या आहेत। जे एका बागेमध्ये 200 जर झाडं असतील साधारणतः, एका एकरमध्ये 70-75 बसतात, तर अक्षरशः अर्ध्यापेक्षा जास्त 60 ते 70% बागी झोपलेली आहे। आणि आता अधिकाऱ्यांचं म्हणणं काय होतं की विमा जो असतो तो फक्त फळाचा असतो, झाडाचा असा कुठला विमा नसतो। त्यामुळे नुकसान भरपाईसाठी सुद्धा एक महाराष्ट्र शासनाला एक वेगळं काहीतरी तरतूद करावी लागेल। कुठंतरी या शेतकऱ्यांची भावना आहे की शासनानं याचे पंचनामे करावेत, याच्या संदर्भामध्ये नवीन उभारी शेतकरी घेईल अशा पद्धतीनं मदत करावी। पंकज क्षीरसागर, ABP माझा, मांडाखळी, परभणी। यवतमाळच्या आर्णी तालुक्यात लोण बेहळ परिसरात रात्री झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान झालं। शेतकरी निलेश आचमवार यांच्या लिंबू बागेला या वादळाचा फटका बसला। 60 ते 70 लिंबाची झाडं उन्मळून पडली। अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं शेतकरी आचमवार यांनी सांगितलं। भंडारा जिल्ह्यातील काही भागात पावसानं हजेरी लावली असली तरी बहुतांश भागात प्रखर उष्णतेचा कहर सुरूच आहे। या कडक उन्हाचा मोठा फटका जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला। कडक उन्हामुळे विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणी पातळीत मोठी घट झाली। त्यातच सातत्यानं खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देणंही कठीण झालं। पाणी टंचाई आणि प्रखर उन्हामुळे शेतातील पालेभाज्या जागेवरच करपून चालल्या। आज हे भाजीपाला लागवड आहे, आपला चवळी भाजी आहे किंवा कोथिंबिरी, सांबार, त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या भाजीपाला आहेत। आणि ह्या उष्णतेमुळे एकदमसे कमी प्रमाणात उत्पादन हे कमी प्रमाणात होत आहे। टेम्परेचरमुळे खूप टेम्परेचर असल्यामुळे कमी प्रमाणात उत्पादन होत आहे। अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणांची पाणी पातळी घटली। शहरात आठवड्यातून यामुळे 2 दिवस पाणी कपात लागू करण्यात आली। दुसरीकडे याच चिखलोली धरणातून टँकर माफिया सर्रासपणे पाणी चोरून विकत असल्याचं समोर आलं। चिखलोली धरणाच्या मागच्या बाजूनं भारत सिरम कंपनीच्या मागे टँकर माफियांनी 2 मोठे पंप बसवले। या पंपाच्या सहाय्यानं चिखलोली धरणात शिल्लक असलेलं पाणी चोरून त्याची MIDCत विक्री केली जात असल्याची माहिती आहे। यावर कारवाईची मागणी आता स्थानिकांनी केली आहे।
नागपूर विधान परिषद निवडणुकीत ट्विस्ट आला. बुटीबोरी नगर परिषदेमधील काँग्रेस प्रणित परिवर्तन आघाडीचे 20 नगरसेवक भाजपला मतदान करण्याची शक्यता आहे. भाजप उमेदवार राजीव पोद्दारांसह पालकमंत्री बावनकुळेंच्या बैठकीला परिवर्तन आघाडीचे सर्व नगरसेवक हजर होते. काँग्रेस नेते सुनील केदार यांचे निकटवर्तीय अहमद शेख यांच्याच घरी भाजप नेत्यांनी या नगरसेवकांची बैठक घेतल्यानं या संपूर्ण घडामोडीचं खापर स्थानिक नेत्यांनी सुनील केदार यांच्यावर फोडला. नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीतही चांगलीच रंगत आली. नागपूरमध्ये भाजपचे राजीव पोद्दार विरुद्ध काँग्रेसच्या अतुल लोंढेंमध्ये सामना होतो. या मतदारसंघात भाजपनं त्यांचे सर्व मतदार गोव्याला पाठवले. त्यानंतर काँग्रेसच्या अतुल लोंढेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. जो गोव्याला गेला तो घाबरला असं लोंढे म्हणाले. भाजपनं आपल्या नगरसेवकांचे मोबाईलसुद्धा काढून घेण्याची तयारी केली. त्यामुळे भाजप त्यांच्या कार्यकर्त्यांना चोर समजते का असा प्रश्नही लोंढेंनी विचारला. तर 90% मतदारांसोबत संपर्क झाल्याचा दावाही लोंढेंनी केला. अतुलजी, मतदारांशी संपर्क कसा सुरू आहे आणि किती संपर्क तुमचा झालेला आहे? जवळपास 90% माझा संपर्क झालेला आहे. आज माझा संपर्क पूर्ण होऊन जाईल सगळ्या जिल्ह्यामध्ये. त्यामुळे आता दुसरा दौरा जो आहे तो माझा उद्यापासून पुन्हा सुरू होईल. नागपूरमध्ये काँग्रेसचे सर्व म्हणजे जर काँग्रेसच्या मतदारांची संख्या घेतली तर नागपूरमध्ये खूप मोठ्या संख्येने काँग्रेसचे नगरसेवक एकवटलेले आहेत, मतदार एकवटलेले आहेत. त्यांच्याशी संपर्क होतात कारण असा आरोपही केला जात आहे की गटातटाच्या राजकारणामुळे तुम्हाला सहकार्य मिळत नाही. असं आहे की पायाखालची वाळू सरकलेली आहे भाजपची. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या कशा पेरता येईल हा अश्लाघ्य प्रयत्न त्यांचा सुरू आहे या निवडणुकीत. प्रतिसादामुळे पायाखालची वाळू घसरलेली आहे. आम्ही असं ऐकलं की काल तर म्हणजे वाकुले दाखवत होते लोकशाहीला हे लोक. आम्ही सगळे चाललो गोव्याला. जो डर गया वो गोवा गया. BJP म्हणजे माझं नगरसेवकांना म्हणणं नाही, BJP पक्षाच्या नेत्यांना म्हणणं आहे, जो डर गया वो गोवा गया. कारण की हात दाखवून ते जसं पर्यटनाला थोडी चालले होते ते. आणि बावनकुळे साहेब म्हणतात की सगळ्या स्वखर्चाने चालले आहेत. तर जनता काही एवढी अजाण नाही आहे की त्यांना कळणार नाही की कोण घेऊन चाललं, कशासाठी घेऊन चाललं, काय कारण आहे. त्यांचे मोबाईलसुद्धा जप्त करणार आहेत, इतकी भीती निर्माण झाली आहे. विकास ठाकरे यांच्या गटाशी संबंधित जे मतदार आहेत त्यांचा सहकार्य मिळणार नाही किंवा मिळत नाही असं पण काही लोक चर्चा करत आहे किंवा ती करवली जात आहे का तुमच्यामध्ये? का त्यांना ज्या दिवशी पदग्रहण झालं प्रफुल्ल गुडधेंचं त्या दिवशीचं विकास ठाकरेंचं भाषण ऐकायला पाहिजे. विकास ठाकरे हे काँग्रेसचे नेते आहे. त्यांच्या नेतृत्वात विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही नागपूरमध्ये जो लढा दिला तो तुम्ही बघतात. काहीतरी खुसपट काढायचं बा मीटिंगच घेतली नाही. अरे ते रोज माझे भाऊबंद आहे ते. त्यांच्यासोबत रोज आम्ही उठून बसून राहिलो जेव्हापासून राजकारणात आहे. रोजचेच ओळखीचे आहे ते. म्हणतात भैया आने की क्या जरूरत आहे. काय आपल्या इथे हिंदी बोलतात जास्त का, म्हणजे आमच्याकडे येऊन तुम्ही वेळ कशाला घालवता, आम्ही तर तुमचे जाऊ. म्हणजे हे सगळं आहे. तरी पण आमची एक कंबाईन मीटिंग जी आहे ती भाजपाला खुश करण्यासाठी आम्ही करून घेऊ. त्यांना ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.